ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील माजीवाडा जंक्शन येथे मुख्य जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गळती होत आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सदरची पाणी गळती तातडीने बंद करणं आवश्यक आहे. या कामासाठी 11 एप्रिल सकाळी 9 वाजल्यापासून ते रविवारी 12 एप्रिल सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तासाकरिता ठाणे शहरातील पाणी पुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवनबाग, मुंब्रादेवी, शैलेश नगर, उदयनगर, रेतीबंदर, सम्राटनगर, नारायण नगर, मेघ कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर, रघुकुल, पारसिक नगर, आत्कोनेश्वर नगर, पौंडपाडा, आत्कोनेश्वर, खारेगाव, मनीषा नगर, क्रांतीनगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, बाळकूम, राममारुती रोढा, आमरा, ब्रह्मांड, ऋतुसिटी, गोकुळनगर, मसनवाडा, लोकमान्य नगर, इंदिरानगर, वागळे परिसरातील बराचसा भाग, सुदर्शन कॉलनी परिसर, आझाद नगर, गोकुळनगर, जेलटाकी परिसर, पोलीस लाईन, खारकराळी, जरीमरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकर नगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, कोठारी कंपाऊंड, मानपाडा, डोकाळी, मनोरमा नगर, रुणवाड, डोंगरीपाडा, लोकमान्य नगर, भीमनगर, गंगाधर नगर, वैतीवाडी, गोकुळनगर, आझादनगर, खोपेट, सिव्हिल हॉस्पिटल समोरील परिसर तसेच किसन नगर नंबर 2 येथील भागातील पाण्याचा पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. सदर पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.